नमस्कार. आज नवरात्रीचा चौथा दिवस, चौथे पुष्प आणि आज जे आपल्यासमोर कीर्तन सादर करणार आहेत त्यांचा परिचय करून देण्यासाठी इथे उभा आहे. कीर्तनकार भगवत श्री सुयोग दत्तात्रय आपटे वांद्रे पूर्व येथे राहतात आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत आहेत. संघाचा काम करतात. संघाच्या तृतीय वर्ष शिक्षित आहेत आणि 1993 पासून ते कीर्तन करत आहेत. आणि आज ज्यांच्यावर जे कीर्तन करणार आहेत त्यांचा परिचय त्यांच्या कीर्तनातून ते करून घेणारच आहे. पण संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्री यादवराव जोशी आणि यादवराव जोशीबद्दल ते सांगतील. पण फक्त संघाची जी पहिली प्रार्थना ज्यांनी गायली, ज्याला चाल दिली, असं हे यादवराव जोशी, त्यांच्यावर आज सुयोगजी कीर्तन करणार आहे. तर सुयोगजींना मी विनंती करतो की त्यांनी सुरू करावं. यादवराव जोशींचा इकडे सारखं होता फोटो. हां, थोडंसं
सुरद हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ। आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की प्रस्तुतचा निरूपणासाठीचा अभंग कोणाचा आहे। हा अभंग विशेष निवडण्याचं कारणही तसंच आजच्या प्रसंगाला, आजच्या या समारंभाला योग्य वाटलं म्हणून हा निवडला। काय होतं, स्वामींकडे पावसके क्षेत्र स्वामींचं, त्या क्षेत्री अनेक भक्त येत असत आणि आपापल्या संसारिक काही ना काही अडचणी घेऊन येत असत। पण स्वामींकडे काही सांगावं लागायचं नाही बरं का। स्वामीजींनी एक गाथा लिहिला होता, अभंग गाथा। जशी अभंग ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे तशी स्वामीजींची गाथा पण आहे। तर ज्यावेळी दर्शनाची वेळ असेल त्यावेळी तो गाथा हस्तलिखित प्रत्येक पानावर एक अभंग असतो, तो समोर ठेवलेला असेल। भक्त येत असतात समोर आणि काही अडचण सांगायचं ते स्वामी म्हणत, तुझं पुढचं एक पान उघड। आणि जे पान तो भक्त उघडीत असेल तेच त्याच्या समस्यांचं, प्रश्नांचं उत्तर असेल। आणि असा एक योगायोग एकदा घडला 1971 साली। संघाचे द्वितीय सरसंघ चालक माधव सदाशिव गोळवलकर, श्री गुरुजी म्हणत त्यांना, तुम्ही कधीतरी चित्र पाहिलं असेल त्यांचं, दाढीवाले असेल, जसं डॉक्टर हेडगेवारांचं इथे आहे यादवराजेंच्या पार्श्वभूमीवर, तसं गुरुजींचं चित्र तुम्ही पाहिलं असेल। ते जिथे जिथे प्रवासात जात तिथे तिथे संतांच्या गाठीभेटी हे त्यांचं अगदी प्रमुख आवडीचं म्हणा किंवा प्रमुख काम असेल। जेव्हा ते रत्नागिरी प्रवासावर होते आणि जेव्हा त्यांना कळलं की पावस क्षेत्री स्वामी स्वरूपानंद आहेत, तेव्हा दर्शन घेणं तर अनिवार्यच होतं। मग एका अशा सकाळी गुरुजी प्रत्यक्ष पावसच्या क्षेत्रामध्ये आले, तीर्थक्षेत्री, आणि स्वामीजींसमोर त्यांच्या भेटीच्या वेळामध्ये उपस्थित राहिले। सगळ्यांप्रमाणे ते तिथे बसले होते। ते आशीर्वादच घ्यायला आले होते। त्यांना काही समस्या, त्यांच्यापुढे सगळ्या देशाचा विचार होता। पण ते समोर आले आणि स्वामींनी सांगितलं की तुमचे एक पान उघडा। आणि जो पान उघडलं तो हा आजचा अभंग आहे। ध्येयासाठी जगू, म्हणजे जसं त्यांचं जीवन आहे त्या ध्येयाला अनुसरून, जीवनाला अनुसरून अभंग आपोआपच कसा उघडलाय। आपण सगळे माझ्या मागून हा अभंग एकदा म्हणूया। मी अर्धी ओळ सांगतो, तुम्ही सगळे म्हणायचा प्रयत्न करा। ध्येयासाठी जगू, सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण, ध्येयासाठी मारू स्वार्थावरी लाथ,
लक्षात घ्यायला लागेल. ध्येय म्हणजे काय हो? आपले सांसारिक जे प्रश्न असतात छोटे मोठे, हे काही ध्येय होऊ शकत नाही. मनुष्य जन्माला येतो त्याचं ध्येय परमेश्वराने ठरवून दिलेलंच आहे. प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक जीवाचं ध्येय ठरलेलं आहे. तसंच हे ध्येय म्हणजे आयुष्याचं सार्थक ज्याच्यात आहे, आपल्या आयुष्याचं सार्थक कशात आहे हे ओळखणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी जीवाचं रान करणं, त्यासाठी रक्ताचं पाणी करणं, त्यासाठी हाडं झिजवणं, असं ज्यांनी केलं त्यापैकीच एकेकाचं चरित्र आपण ऐकण्यासाठी इथे जमत आहोत. ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. संघाने आपल्या समोर ध्येय ठरवलेलंच आहे पहिल्यापासूनच. प्रार्थना ज्यांनी आता मगाशी उल्लेख केला, ज्यांनी प्रार्थना प्रथम गायली संस्कृतमधली प्रार्थना निर्माण व्हायला 15 वर्ष गेली संघ स्थापनेपासून. 1925 साली संघ सुरू झाला, पण संघाची संस्कृत प्रार्थना 1940 साली प्रथम गायली गेली. तोपर्यंत एक श्लोक मनाच्या श्लोकांप्रमाणे मराठीतला आणि एक श्लोक हिंदीतला, अशी प्रार्थना संघामध्ये म्हटली जात असते. पण जसं काम पूर्ण देशभर पसरू लागलं, अन्य भाषी लोक जोडू लागले, दक्षिणेमध्ये जोडले लागले, तसं सर्वमान्य भाषा कोणती आहे, सगळ्यांना कोणी तिला विरोध करू शकणार नाही अशी भाषा म्हणजे देशभरात संस्कृतच आहे लक्षात आल्यामुळे संस्कृतमधली प्रार्थना निर्माण झाली आणि ती प्रथम गायली गेली यादवरावजींनी. आणि माझं भाग्य असं आहे की 1985 साली मी जेव्हा नागपूरला तृतीय वर्षासाठी गेलो होतो तेव्हा प्रत्यक्ष त्या विभूतीकडनं मला प्रार्थना शिकायला मिळालेली आहे. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. तर ध्येयासाठी जगू या प्रार्थनेमध्ये संघाने त्यांचं आपलं ध्येय ठरवून दिलेलं आहे. काय बरं ध्येय? परम वैभवम मे तुमे तत्स्वराष्ट्रम. परम वैभव म्हणजे काय हो? राष्ट्राला परम वैभवाला न्यायचे, राष्ट्रगुरु पदावर, जगद्गुरु पदावर पोहोचवायचं, असं ध्येय संघाने प्रथमपासून ठरवून दिलेलं आहे. आणि त्या ध्येयानुसार संघाची वाटचाल आज गेली 100 वर्ष चालू आहे. ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःख, अनेक सुख दुःख सहजपणे पार करून गेलेले असे विभूती लोक आहेत. संघाचे एक प्रचारक. पण आपण जर संघाच्याही पेक्षा अन्य ठिकाणी जर असं कोणी केलंय का हो, असं जर शोध घेतला तर काही केवळ संघाचीच लोकांनी असं केलंय असं नाही ना. देशासाठी प्राण, हो फार पूर्वीपासून देशासाठी लोकांनी प्राण दिले. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या. अगदी बाल वयातच त्यांनी स्वराज्यासाठी रक्ताची धार अर्पण करून उचलतो म्हणून बेल भंडार, उचलतो म्हणून बेल भंडार, बेल भंडार, बेल भंडार, उचलतो म्हणून बेल भंडार. शिवाजी महाराजांच्या काळची परिस्थिती कशी होती? भले भले शूरवीर सरदार
चाकरी कोणाची करत? मुसलमान सरदाराची चाकरी करत. त्याची चाकरी मिळावी म्हणून जीवाचं रान करत. म्हणून छोट्या छोट्या मावळ्याला जमवून त्यांनी शपथ घेतलेली आहे बरं का. काय शपथ घेतली आहे? काकीन भंगून रिपु सिंहासन, काकीन भंगून रिपु सिंहासन, भूली मलिन ध्वज उंच उभारिन, भूली मलिन ध्वज उंच उभारिन, हिंदू यशाचा डंका घुमविन, हिंदू यशाचा डंका घुमविन, गायक मी रायरेश्वरात हसण्यावर आधार, वेलभंडार उचलतो म्हणून, वेलभंडार उचलतो म्हणून, महाराजांनी बालवयातच स्वराज्यासाठी शपथ घेतलेली आहे. आणि हे माझं कार्य असं पण नाही तेव्हा म्हटलं. हे तर कार्य कोणाचं आहे? श्रींची इच्छा आहे, श्रींचं कार्य आहे. आणि संघाचे संसद सुद्धा हेच म्हणतात की हे ईश्वराचे कार्य आहे. ईश्वराचे कार्य हे, ईश्वराचे कार्य हे, ईश्वराचे कार्य हे, श्रद्धा असोही अंतरी, चालता पथ साधनेचा पूर्णता ये जीवनी, मातृभूल वैभवाच्या, मातृभूल वैभवाच्या, बैसभूम सिंहासनी, हे भय हो सर्व जीव हीच आकांक्षा बनी, हे भय हो सर्व जीव, मातृभूला वैभवाच्या बैसभू सिंहासनी, आणि ईश्वराचे कार्य हे श्रद्धा असोही अंतरी. संघाचा प्रत्येक स्वयंसेवक सुद्धा हीच मनात इच्छा ठेवून संघाचे काम करत असतो. आणि पण प्रत्येकाला आपले ध्येय ओळखता येतं का हो जीवनामध्ये? फार कमी माणसाची असतात की आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे ते ओळखून त्याप्रमाणे मार्गाची वाटचाल करतात. आता नुकतेच ज्यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळाले याच्यापैकी सुद्धा आपण बघितलं तर ती कर्नाटकातली 105 वर्षाची वृद्ध स्त्री थिमक्का, जिला गौरवाने वृक्षरांग म्हणजे ज्यांनी वृक्षांची रांग उभी केली असं म्हणतात, त्या वृक्षराज थिमक्का त्यांनी काय केलं? नवरा बायकोने मिळून एका गावात दुसऱ्या गावात जाताना त्यांना जेव्हा लक्षात आलं असं की वाटेत एकही झाड नाही, कुठेही आसऱ्याला उभं राहता येणं शक्य नाही. त्या नवरा बायकोने मिळून ठरवलं की ही आपण रांग ही वाट जी आहे वृक्षमय करायची दोन्ही बाजूनी, आणि दुसरं कुठचं नाही वडाचंच झाड, आणि लावायला सुरुवात केली, जगवायला सुरुवात केली. एक एक रोप करता 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 वाढत चालले. मधल्या काळात असं झालं की थिमक्कांचे पती पण निवर्तले. पण त्या एकट्या स्त्रीने जिद्द न सोडता संपूर्ण एका गावात दुसऱ्या गावाचा रस्ता वडाच्या छायेने आच्छादित केला. नंतर ते आणखीन पण एक अशीच व्यक्ती आहे पायंग म्हणून, आसाम मधल्या, प्रथम नाव मी विसरलो, पायंग म्हणून नाव आहे त्यांचं. त्यांनी काय केलं ते काय म्हणतात ते जंगल अधिकारी होते, फॉरेस्ट म्हणतात का मराठी, फॉरेस्टर. तर
त्यांनी काय केलं, लक्षात आलं की त्यांच्या दरवर्षी ब्रह्मपुत्रीला पूर येतोय आणि हजारो हजार झाडं वाहूनच जात आहेत आणि सगळं जंगल नाहीसं होतंय. आणि त्यांनी सुरुवात केली, झाडं लावा एक झाडं लावा, हर तऱ्हेची झाडं लावत आहेत. त्यांचं काम बघून इतर माणसं पण त्यांच्या जोडीला लागू लागली आणि बघता बघता त्या ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यामध्ये 25 एकर जागेमध्ये त्यांनी घनदाट, म्हणजे आज अभयारण्य म्हणता येईल असं 25 एकरावर घनदाट जंगल उभं केलं. तसंच एक छत्तीसगडमध्ये मांझी, जितनराम मांझी म्हणून एक आहे, त्यांनी काय केलं, त्यांची पत्नी आजारी पडली आणि त्यावेळी काही आता सुद्धा अनेक गावामध्ये सुविधा नसतात, तर त्या काही आणखीनच नव्हत्या. पत्नीला आजारी पडल्यानंतर दुसऱ्या गावात दवाखान्यात न्यायचं तर मध्ये एक मोठा डोंगर पार करावा लागतो, त्याशिवाय पलीकडे जाताच येत नाही. आणि हे करता करता मध्ये वाटेतच त्यांच्या पत्नीने प्राण सोडला. त्यांच्या जीवाला लागलं की हे काही बरोबर नाही, आपण जे भोगले ते दुसऱ्याला भोगायला लागू नये. म्हणून त्यांनी काय केलं, तो पहाड खोदायला सुरुवात केली. त्यांनी ठरवलं, इथून अभ्यास केला त्याचा पूर्ण आधी, कुठून सुरुवात करायची, कुठपर्यंत जायचं. आणि त्याप्रमाणे सर्व लोकांनी त्यांना वेडे ठरवलं. अरे तू काय करतोस, एकटा माणूस हे करू शकेल का, हे सरकारचं काम आहे, हे आपण असं करू शकतो का, हातोड्या चिमणी घेऊन पहाड फोडू शकतो का, रस्ता तयार करू ना, त्या सुद्धा नाही, कोणी आलं नाही साथीला. पण सुरुवात केली त्यांनी, एकट्याने सुरुवात केली आणि जवळजवळ 25 वर्ष म्हणा सतत काम करत राहिले. त्यांचं काम, त्यांची निष्ठा बघून, जिद्द बघून मग हळूहळू लोक जोडायला लागले आणि तो पहाड खोदून त्यांनी रस्ता बनवलेला आहे. आता त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवलं पण आहे. असे ध्येयवेळी लोक असतात. संघाची लोक सुद्धा अशी ध्येयवेळीच नाही का, आमचे जग गाईल जयगान, आमचे जग गाईल जयगान, आमचे जग गाईल जयगान, आमचे जग गाईल जयगान, आमचे जग गाईल जयगान. आज जगिया म्हणती वेडे, आज जगिया म्हणती वेडे, गातील सगळे उद्या पवाडे, देतील भुजा धवल यशाचे, फडकावून निशाण, फडकावून निशाण. आमचे जग गाईल जयगान, आमचे जग गाईल जयगान, आमचे जग गाईल जयगान, आमचे जग गाईल जयगान. संघाच्या गीतात काय म्हटलंय, आज जगिया म्हणते वेडे, पण गातील सगळे उद्या पवाडे, देतील आमच्या धवल यशाचे, फडकावून निशाण. पण सगळ्यांना असं ध्येय ओळखता येतं असं नाही जीवनाचं. पण संघामुळे आज अनेकांना आपल्या जीवनाचं ध्येय सापडलेलं आहे. त्याचा सामान्य माणूस कसा असतो, भक्तिहीन वृत्तीचे, शक्तिहीन बापुडे, भक्तिहीन वृत्तीचे, शक्तिहीन बापुडे, जन्मती नांदती नष्ट होती बुडबुडे, जन्मती नांदती नष्ट होती बुडबुडे. सामान्य माणूस कसा असतो, जन्मतो, नांदतो आणि नष्ट होतो. आपल्यासारख्या सर्वांची तीच अवस्था आहे. महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य हेच आहे. आपण त्यांचं गुणगान आज का करतो, त्यांचं कार्य लक्षात ठेवून. संघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात नाही, पुण्यतिथी साजरी केली जात नाही, तर काय साजरं केलं जातं संघामध्ये हिंदू साम्राज्य दिन साजरा केला जातो. म्हणजे शिवाजी महाराज ज्या दिवशी हिंदू राजा म्हणून अभिषिक्त झाले रायगडावर, तो दिवस संघ साजरा करतो. कारण माणूस जन्मणं आणि मरण हे त्याच्या हातात नसतंच मुळी, पण त्याचं कर्तृत्व काय आहे, त्याने जन्मून केले काय, जन्मुनी केलेस काय मनुजा.
ते मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. ते लक्षात राहील असं झालं पाहिजे. म्हणजे त्याला ध्येय साध्य झालं, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न काय केले हे माणूस लक्षात ठेवतो, हे जग लक्षात ठेवतं आणि त्याचेच पवाडे गायले जातात. आणि म्हणून स्वामी शेवटच्या पदामध्ये काय म्हणतात, स्वामी म्हणे मन ध्येयी समर्पण होऊ आपणाची ध्येय रूप. ध्येय रूप हो सगळे, ध्येय रूप हो सगळे, आम्ही एकीची आवडे. ध्येय रूप हो सगळे, ध्येय रूप हो सगळे. भूकबळी पक्षी धरता पारध्याने टाकून जाणे. भूकबळी पक्षी धरता पारध्याने टाकून जाणे. पंख गुंतवूनी पंखी, पंख गुंतवूनी पंखी, एक रूप पक्षी झाले. गळ्यामध्ये घालून गळे, गळ्यामध्ये घालून गळे, मृत्यूलाच मारून गेले. ध्येय रूप हो सगळे, ध्येय रूप हो सगळे. वाढवीत भेदभाव, वाढवीत भेदभाव, दुष्टतेचा फिरतो गावा. वाढवीत भेदभाव, दुष्टतेचा फिरतो गावा. गाठुनिया भोळ्या जीवा, अंधारात मारिती गावा. चित्त नित्य सावध ठेवा, चित्त नित्य सावध ठेवा, एक लक्ष लावून डोळे. ध्येय रूप हो सगळे, ध्येय रूप हो सगळे, आम्ही एकीची आवडे. ध्येय रूप हो सगळे, ध्येय रूप हो सगळे. प्रसिद्ध असं हे गीत आहे, आशा भोसले यांनी गायलेलं आहे. मी प्रयत्न केला आहे, पण या गीतामध्ये किती अर्थ दडलेला आहे बघा. ध्येय रूप होऊ सगळे, आम्ही एकीची. आणि एक गोष्ट सुद्धा सांगितली बघा का त्याच्यात, आपल्या सगळ्यांना माहितीची गोष्ट आहे. पारधी काय करतो, जाळं टाकतो पक्ष्याला पकडण्यासाठी, आणि त्या दाण्यांच्या आशेने भुकेलेले पक्षी त्या जाळ्यावर बसतात आणि पारध्याचं काम होतं. पण एक दिवस असा उजाडतो, एक दिवस असा उजाडतो की ते पक्षी सगळे मिळून ठरवतात की नाही, आपण असं क्षुद्र मौतीने मरायचं नाही. आणि मग गळ्यामध्ये घालून गळे, मृत्यूला असं मारून गेले. जाळ्या सगळं उड्डाण केलं आणि आपली संकटातून सुटका करून घेतली. आणि म्हणून पुढे काय म्हटलंय, दुष्टतेचा फिरतो का, आपण सतत सावध राहिलं पाहिजे. आज सुद्धा बघा, आरक्षणाची मागणी होते, मराठा आरक्षण, मराठा आरक्षण. पण त्याच्या मागे, त्याच्या पाठून त्याला साथ देणारे कोण आहेत, मुस्लिम आरक्षण. महाभयंकर कावा नाही का, हा आपण ओळखला पाहिजे. ज्याच्या समोर उच्च ध्येय नसतं ते असे काव्याला फसतात. दुष्टतेचा फिरतो कावा, गाठून या भोळ्या, जेव्हा किती आलेले मुंबईतले आपण बघितले असतील लोक, किती साधी भोळी खेड्यात काम करणारी लोक शेतातली, त्यांना गाठून अंधारात घाली ती घाव, फसवून सगळं काम होतं. पण आपण चित्तनित्य सावध ठेवा, एक लक्ष लावून डोळे. लक्ष काय आपलं असलं पाहिजे, मातृभूला वैभवाच्या वैसव सिंहासनी, यापेक्षा उच्च ध्येय काय असू शकतं हो? आरक्षण असू शकतं?
अनेकानेक मागण्या आपण लक्षात माहिती आहे आपल्याला, कर्जमाफी असू शकतं, कितीतरी मागण्या आपण बघतो आंदोलन होत असतात. पण डॉक्टरांनी सर्वात उच्च ध्येय समोर ठेवलेलं आहे. बिरबलामध्ये एकदा असा प्रश्न निर्माण झाला, बादशाहाने एकदा प्रश्न निर्माण केला. एक रेग आखली आणि ही रेग त्याला हात न लावता न पुसता लहान करून दाखवा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कथा, पण कोणालाही ते सुचलं नाही, ते बिरबलाला सुचलं. त्यांनी काय केलं, त्याच्या खाली अजून एक मोठी रेष काढली आणि त्या मोठी रेषेखाली आधीची रेष ही आपोआपच छोटी बनली. म्हणून डॉक्टरांनी असं उच्च ध्येय आपल्या समोर ठेवलंय, मातृभूला वैभवाच्या बैसवू सिंहासन. आज त्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे, पण चित्त नित्य सावध ठेवा. आणि हेच पूर्वरंगामध्ये स्वामीजी पण म्हणतायत की ध्येयरूप होऊ सगळे. स्वामीजी काय म्हणतात बरं, ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे, ध्येया
करूया टाळी वाजवून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. एकादश रुद्र हनुमान की जय. सब संतन की जय. गो माता की, गंगा माता की जय. भारत माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगलम ध्येय मंदिर की दिशा में, ध्येय मंदिर की दिशा में पग सदा बढ़ते रहे. हृदय में तव स्तुति लता नित पल्लवित होती रहे. ध्येय मंदिर की दिशा में पग सदा बढ़ते रहे. हृदय में तव स्तुति लता नित पल्लवित होती रहे. ध्येय मंदिर की दिशा में. देख कर चहुओर दुख दारिद्र्य भीषण आपदा. द्रवित होकर आपने फिर त्याग दी सब संपदा. दंभ मोह हताश होकर आपको लगते रहे. हृदय में तव स्तुति लता नित पल्लवित होती रहे. ध्येय मंदिर की दिशा में पग सदा बढ़ते रहे. हृदय में तव स्तुति लता नित पल्लवित होती रहे. देख कर चहु और दुख दारिद्र्य भीषण आपदा. द्रवित होकर आपने फिर त्याग दी सब संपदा. दंभ मोह हताश होकर आपको लखते रहे. ध्येय मंदिर की दिशा में पग सदा बढ़ते रहे. हृदय में तव स्मृति लता नित पल्लवित होती रहे. गेला आठवडाभर आपण हा अशा स्मृतीलता एक एक जागवणार आहोत, त्यांची आठवण करणार आहोत, ज्यांनी आपलं सर्व आयुष्य या मातृभूमीसाठी, या संघटनेसाठी अर्पण केलं, सहजतेने अर्पण केलं, हसत हसत अर्पण केलं. एकदा स्वातंत्र्यापूर्वी भगतसिंगांचं
ज्या दिवशी त्यांना फासावर चढवण्यात आलं, त्याच्यानंतर एक चित्र प्रसिद्ध झालं होतं भगतसिंग यांचं त्या काळात. त्याच्या खाली लिहिलेलं असं, इंग्रजीमध्ये वाक्य लिहिलेलं असेल की टीच मी हाऊ टू डाय. असं प्रसिद्ध होतं त्या काळचं ते चित्र भगतसिंगांचं. त्याच्या खाली लिहिलेलं असायचं टीच मी हाऊ टू डाय. तर संघर्ष सुरू झाला 1935 साली आणि हळूहळू करत करत स्वयंसेवकांची संख्या वाढू लागली. आणि एक दिवशी एका स्वयंसेवकाने डॉक्टरांच्या भक्तीपोटी, डॉक्टरांच्या प्रेमापोटी, डॉक्टरांवर असलेल्या श्रद्धेपोटी त्यांचं एक चित्र काढलं. बरं का, कलाकार होता, त्यांचं एक चित्र काढलं आणि त्याच्या खाली पण असं दिलं टीच मी हाऊ टू डाय. कारण त्यावेळेस ते प्रसिद्ध वाक्य होतं, स्वातंत्र्यासाठी मरणाऱ्या लोकांना भूषण होतं, अभिमान होता. पण तो स्वयंसेवक गेला तिकडनं आणि त्यानंतर डॉक्टरांनी ते चित्र घेतलं हातात आणि त्याच्या खाली दुसरं एक वाक्य लिहिलं. म्हणजे त्याच्यावर पट्टीच समजा दुसरं वाक्य लिहिलं त्याच जागेवर. काय लिहिलं? टीच मी हाऊ टू लिव्ह. आणि ते जागे तसंच ठेवून गेलं. दुसऱ्या दिवशी तो स्वयंसेवक आला, तेव्हा बघितलं आणि त्याला जे काय समजायचं ते तो समजला. कारण डॉक्टरांनी देशासाठी मरा असं नाही सांगितलं, देशासाठी जगा, तसंच जगा. टीच मी हाऊ टू लिव्ह. ते त्यांच्या प्रत्यक्ष जीवनादर्शातूनच त्यांनी दाखवून दिलेलं होतं. 1925 साली संघ सुरू झाला. पण ह्या यादवने संघ जोडेपर्यंत आणखी पुढे 2 वर्ष गेली ती समजा. त्यांचा जन्म नागपूर जवळच्या उमरेडचा. बालपणीच म्हणजे अगदी 6-7 महिन्यांचं असतानाच आईचं निधन झालेलं होतं आणि वडिलांनी कालांतराने दुसरं लग्न केल्यानंतर त्यांना आणखीन 4 मुली झाल्या. असं मोठं छान कुटुंब होतं त्यांचं. वडिलांचा भिक्षुकीच हाच व्यवसाय होता, पौरोहित्य हाच व्यवसाय होता. पण यादवला एकुलता एक मुलगा घराण्यातला, त्याला चांगलं शिकवलं पाहिजे, हुशार पण होता जात्याच. सगळ्या संध्या त्याला पण देऊन झाल्या होत्या. पण लक्षात आलं की ह्याचं ओढा दुसरीकडे आहे, संगीत विषयाकडे दिसतोय. आपण याला शहराकडे पाठवू, नागपूरला पाठवू, त्याची सोय करू राहण्याची आणि शिकू दे पुढे. आणि तिथे शिकता शिकता तिकडे शंकरराव प्रवर्तक म्हणून जे तिकडचे अभिनव संगीत विद्यालयाचे जे गुरु होते, कुलगुरू होते, तिकडे तो संगीत पण शिकू लागला आणि आपल्या कॉलेजचं शिक्षण पण घेऊ लागला. आणि तिकडे त्याच वेळा डॉक्टरांची बरोबर नजर असे की आपल्या आजूबाजूला कोण होतकरू तरुण दिसतो आहे जो आपल्या कार्याला उपयोगी पडेल, अशा युवकाशी सहजपणे ते संधान बांधित, मैत्री करत. आणि डॉक्टरांचं व्यक्तिमत्व पण असं की तरुण त्यांच्याकडे आपोआप खेचले जात. आणि अशा तरुणांना ते संघाच्या कार्याला जोडत, देश कार्याला जोडत. स्वतः डॉक्टर सुद्धा स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेले, क्रांतिकार्यामध्ये भाग घेतलेले असे असल्यामुळे नागपूरमध्ये सर्व परिचित होते, सर्वदूर परिचित होते की ह्यांनी लहानपणापासून कसं आयुष्य व्यतीत केलेलं आहे, कसे देशभक्तच आहेत, पहिल्यापासून देशासाठीच काम करता आहेत, हे सगळ्या नागपूरने बघितलं होते त्यावेळेच्या. त्यामुळे डॉक्टरांनी चालू केलेल्या संघामध्ये भले त्यांना वेडे म्हणत लोक, काय तुम्ही वेड्यासारखं करता, एवढं 35च्या वयात एवढ्या छोट्या छोट्या मुलांमध्ये खेळता, जा घेऊन आमच्या मुलाला घेऊन जा, आम्ही नाही येणार. आज सुद्धा अशीच अवस्था आहे. तर अशा डॉक्टरने एक स्वयंसेवक जोडत यादवला सुद्धा हळूच आपल्या काय म्हणतात तसं प्रभावाखाली आणलं. पण यादवची कीर्ती पण अशी होती की अभिनव कला विद्या मंदिरामध्ये शिकता शिकता तो इतका प्रसिद्ध झाला नागपुरामध्ये की एक दिवस असा उजाडला की नागपूरमध्ये सगळ्या घर चौकात बोर्ड लागला होता, अभिनव कला विद्या मंदिराचं वार्षिक संमेलनानिमित्त यादवचं गायन होणार आहे, यादव जोशीचं गायन होणार आहे, सगळ्यांनी उपस्थित राहा. आणि त्या दिवशी खचून सभागृह भरलं पण होतं. शंकरराव प्रवर्तकांनी त्यांचे मित्र असलेले डॉक्टर हेडगेवार त्यांना सांगितलं की तुम्ही पण
या गायकाला या कधीतरी असं करायला पाहिजे. कायम आपला संघ 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 काय आहे म्हणे. तसं त्यांना मित्र असल्यामुळे सांगितलं की या तुम्ही आग्रहाचं निमंत्रण दिलं आणि डॉक्टर सुद्धा त्या सभेला गेले होते. आणि ती सभा इतकी गाजली की 16-17 वर्षाचा तो, 16 पण नसेल, कमीच असेल वय कदाचित, कारण बाल कलाकारच होता. बाल संगीत भास्कर अशी त्या सभेनंतर त्यांना पदवी मिळाली होती यादवला. इतकी ती सभा गाजवली की त्या सभेनंतर डॉक्टरांनी अभिप्राय दिला त्या अभिनव कला विद्या मंदिरच्या अभिप्रायाच्या वहीमध्ये. तो आज सुद्धा उपलब्ध आहे इतिहासामध्ये. लिहिलं होतं की मला संगीतात रुची नाही, पण आजचं गायन असं होतं की मला उठूच नाही असं वाटलं, मला खेळवून ठेवलं त्यांनी. आणि अशी जर संगीत कला असेल तर हिचा देशकार्यासाठी वापर झाला पाहिजे. कारण एखादी गोष्ट, राष्ट्रकार्याची गोष्ट, राष्ट्रीय गोष्ट जर गद्यापेक्षा पद्यामध्ये अधिक चांगली समजावली जाते. आपणच बघा ना, पोवाडा आपल्याला किती भावतो, हो की नाही. पोवाड्यातनं जे चरित्र सांगितलं जातं अंगावर रोमांच उभे राहतात. म्हणजे गद्यापेक्षा पद्य केव्हाही प्रभावशाली असतं. मग संगीत विद्यालयांनी याचा उपयोग करून राष्ट्रीयता वाढावी मुलांमध्ये असाही प्रयत्न करावा असा त्यांनी अभिप्राय दिला होता डॉक्टरांनी त्यावेळेच्या. आणि खरोखरच हा यादव इतका डॉक्टरांच्याकडे आकर्षिला गेला की दिवस रात्र तो डॉक्टरांच्याच घरी राहत असते. असे अनेक स्वयंसेवक राहत, त्यात यादव सुद्धा राहत. आणि LLBची परीक्षा, शिक्षणात कुठे कमी राहायचं नाही हे डॉक्टरांचं पहिल्यापासून तत्व होतं. शिक्षण पूर्ण करायचं. संघ वाढू लागला होता. एकाच्या 2 शाखा झाल्या होत्या. मोहितेवाड्याची शाखा अजून एक झाली होती. नागपुराचे 2-3 भाग करण्यात आले होते. आणि त्या भागाप्रमाणे काम वाढू लागलं होतं. हे सगळं असताना सुद्धा आपल्या शिक्षणाकडे प्रथम लक्ष, हे डॉक्टरांचं सर्व विद्यार्थ्यांना सांगणं असतं, स्वयंसेवकांना. आणि स्वयंसेवक पण डॉक्टरांचं ऐकत असतं, त्यांच्या घरीच अभ्यासाला पडलेले असत. हा यादव सुद्धा एके रात्री LLBच्या परीक्षेला असताना डॉक्टरांच्या घरी रात्री निवासाला जाऊन अभ्यास करत होता. आणि हे करता करता संघकार्य जेवढं वाढत गेलं की 1940 सालच्या आसपास उजाडलं. आणि डॉक्टर अतिशय क्षीण झाले होते. संपूर्ण 1925 पासून आधीचं देशकार्य तर होतंच, पण संघकार्य 1925 सालाला सुरू झाल्यापासून 40 सालापर्यंत देह अक्षरशः चंदनासारखा शिजवला होता. रक्ताचं पाणी केलं होतं. आणि एकाच्या 2 शाखा, 2च्या 3 शाखा, नागपूरचे 3 विभाग, नागपूरच्या शहराच्या बाहेर, मग विदर्भात अन्य ठिकाणी, वर्धा, अमरावती अशा ठिकाणी हळूहळू संघाची शाखा पोचायला लागली होती. 1 से 2, 2 से 3, 2 से 4, एक दीप से जला दुसरा, जलते दीप अनेक, असं करता करता संघाच्या शाखा वाढू लागल्या होत्या. यादवला सुद्धा शिकता शिकता एकीकडे एका भागाची पूर्ण जबाबदारी दिली गेली. एकदा तर एका संपूर्ण तालुक्याची जबाबदारी दिली. काटोल म्हणून तालुका आहे नागपूर जवळ. त्या काटोल तालुक्याचा म्हणे डॉक्टर तू मुख्यमंत्रीच आहेस. आता मुख्यमंत्री आणि मुख्य शिक्षक त्याच्यात काय फरक असेल हो. शाखेचा मुख्य शिक्षक असतो, पण त्याला डॉक्टरांनी म्हटलं की तू मुख्यमंत्रीच आहेस काटोलचा. कारण काटोलमध्ये कुठेही संघाची शाखा त्यावेळेस नव्हती. म्हणजे कुणालाही संघ माहिती असण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे तिथे तू जो सांगशील तोच संघ, तू जे करशील ती पूर्व दिशा. फक्त संघाचं काम वाढेल असं बघ. राहायचं कुठे तुझं तूच बघ, जेव्हा खायचं कुठे तुझं तूच बघ. तूच परिचय वाढव, तूच संपर्क कर, तूच सगळीकडे फिर. बरोबर अवस्था बिकट होती की नाही. आज आपल्याला सगळ्या संघर्षासाठी सोयी, संघ शाखा घेण्यासाठी सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. संघाची कार्यालय आहेत जागोजागी, संघाची शाळा आहे निवासी वर्ग घेण्यासाठी. पण त्यावेळेस काय होतं हो, तर अशा यादवनी काटोल तालुक्यामध्ये सुद्धा काम करून दाखवलं होतं. आणि LLBचं वर्ष होतं. रात्री अभ्यास करत बसले होते यादव. आणि अचानकपणे बाहेरच्या खोलीत जिथे डॉक्टर झोपले होते तिथून कणण्याचा आवाज आला, बरळण्याचा आवाज आला. चटकन उठून ते बाहेर गेले. डॉक्टरांना काय हवंय का विचारायला. पण डॉक्टर पूर्णतः ग्लानीत होते बरं का, पूर्णतः ग्लानीत होते. कारण शुद्ध नव्हती, पण ते बोलत होते.
काय बोलत होते? शेवटच्या त्या दिवसात, शेवटच्या त्या दिवसात डॉक्टर असता ग्लानीत बोलती. किती कठीण समाज स्थिती, किती कठीण समाज स्थिती, बदलवीन भूमिती खचितची खचितची. ऐकता शब्द यादवने, ऐकता शब्द यादवने, मन भाव विभोर झाले, मन भाव विभोर झाले. तत्क्षणीच त्या ठरविले, तत्क्षणीच त्या ठरविले, मायभूत साठी जिणे, मायभूत साठी जिणे. यापुढे यापुढे यापुढे. जीवनाला उद्देश सापडला, ध्येय सापडलं यादवला. संघाचं काम करीत होता, डॉक्टरांकडे आकर्षीला गेला होता, पण डॉक्टरांची तळमळ बघितली त्याने. की ग्लानीत सुद्धा ते संघाचा विचार करतायत आणि बदलण्याची जिद्द सुद्धा ठरत आहे त्यांच्यामध्ये. या क्षणी सुद्धा, या अवस्थेत सुद्धा ही स्थिती बदलण्याची जिद्द सुद्धा राखून आहे. मग आपण तर धडधकट आहोत, आपल्याला काय धाड धरले काम करायचं. त्याच क्षणीच संगीत संन्यास घेतला गेला बरं का. नाहीतर अनेकानेक सभा गाजवल्या गेल्या असत्या यादवने, यादवच्या संगीताने. देश विदेशात त्यांचं नाव झालं असतं, काही आयुष्यात कमी पडलं नसतं. पण असं असून सुद्धा त्या यादवने संपूर्ण तर क्षणीच ठरविले त्याने, माझ्यभूत साठी जिणे यापुढे. आणि हा यादव संघासाठी वाहिला गेला. त्यानंतर त्यांना झाशीला पाठवण्यात आलं. झाशीला पाठवण्यात आलं आणि झाशीनंतर असं असंच की प्रचारक किंवा विस्तारक नागपूरमधनं प्रशिक्षण घेऊन डॉक्टर काय करत, दुसरीकडे दुसऱ्या शहरात पाठवत. त्यांची एक चिठ्ठी देत, फक्त त्या ठिकाणी जे ओळखीत असेल त्यांच्या नावाने चिठ्ठी दे की हा असा असा आमचा एक स्वयंसेवक येतो आहे, तो संघाची शाखा तिथे लावेल आणि त्याचं शिक्षण पण घेईल, तुम्ही फक्त त्याला आधार द्या. एवढ्या एका चिठ्ठीवर तो बाल नुकताच कॉलेजला जाणारा मुलगा त्या शहरात पोहोचत असे, त्या गावात पोहोचत असे, त्यांना भेटत असे आणि पुढची सगळी व्यवस्था त्याची त्यालाच लावायला लागायची. पण असं असून सुद्धा कसं केलं असेल त्यांनी त्यावेळेच्या प्रचारकांनी. आज असा विचार केला जसा आज आपण शिवाजी महाराजांना आत्ताच देव मानायला लागलो. शालिवाहनाने मातीतून सैनिक निर्माण केले हे सुद्धा आपण आता चमत्कार म्हणायला लागलो. तसं आणखी काही काळाने डॉक्टरांनी हे कसं काय केलं, नक्कीच काहीतरी चमत्कार केला असेल असं आपण समजायला लागलो. इतके आपण दैवाधीन झालेलो आणि मनुष्य असं काही करू शकतो हेच आपण मनातला विचार काढून टाकलाय. ज्या वयात आजच्या काळात मुलांसमोर ध्येय काय असतं कॉलेजला जायला लागल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या वयात हा यादव नुकतंच LLBचं शिक्षण घेतलेलं होतं, संगीतातला तज्ञ होता, पण झाशीला गेला. झाशीवरनं स्वयंसेवक घेऊन प्रशिक्षणासाठी घेऊन आला 1940 सालच्या संघ शिक्षा शिबिरामध्ये. आणि संघ शिक्षा शिबिरामध्ये तो 1940 सालचं संघ शिक्षा वर्ग अतिशय ऐतिहासिक ठरला. एक तर यादवने जे झाशीमध्ये 4-5 मुलं आणली होती त्यातला एक मुलगा अत्यवस्थ झाला, इतका की त्याला उठून बसता येईना. मग यादवला सगळं सोडून शारीरिक बौद्धिक कार्यक्रमाच्या मधल्या वेळामध्ये तो त्याच्या सेवेमध्ये राहायला लागला. त्याच्या आईवडिलांना बोलवून घेण्यात आलं आणि काही उपचार चालला. इतकं झालं की वर्ग संपायच्या आधी बिचारा तो स्वयंसेवक झाशीवरनं आणलेला त्याचं निधन झालं.
आणि त्या यादवला शोक आवडता आवडेना की मी काय केलंय, मी कशासाठी त्याला आणलं आणि काय झालंय, काय होऊन बसलं, डोक्याला हात लावून बसला. इतका शोक आवडेना झाला की यादवचं सांत्वन त्या मुलाच्या आई वडिलांनाच करावं लागलं. आणि त्या मुलाच्या आई वडील समजले की ही इतकी प्रेमाची माणसं आहेत, आपले नातेवाईकांनी देखील केलं असतं, इतकी शुश्रूषा या मुलांनी केली, या लोकांनी केली. आणि ते परत गेले आणि यादव सुद्धा मग त्यानंतर डॉक्टर सुद्धा खूप तब्येत चांगली होती. 1940च्या शिबिरामध्ये शेवटच्या समारोपाच्या कार्यक्रमात डॉक्टरना खुर्चीत आणून बसवलं होतं, उचलून खुर्ची सगळं उचलून त्याला समारोपाच्या कार्यक्रमाला आणून बसवलं होतं. केवळ त्यांना दर्शन घेण्याची इच्छा होती, कारण त्या 40 सालच्या शिबिरामध्ये संपूर्ण देशाच्या संपूर्ण प्रांतांमधनं प्रतिनिधी आले होते. अगदी कराचीमधनं सुद्धा, सिंध प्रांतामधून सुद्धा आणि ढाक्यामधनं सुद्धा. त्यावेळेच्या संघशिक्षा शिबिराला प्रत्येक प्रांतातून प्रतिनिधी होते आणि डॉक्टरांच्या तोंडून नकळत उद्गार निघाले की मी आज माझ्यापुढे हिंदू राष्ट्राचं छोटं स्वरूप बघत आहे. आणि स्वयंसेवकांना त्यांनी एक उपदेश दिला म्हणायचा किंवा संदेश दिला की आपण स्वयंसेवक आहोत, आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे, पण अशी वेळ आयुष्यात कधी आणू देऊ नका आपल्यावर की मी सुद्धा कधीतरी स्वयंसेवक होतो असं म्हणावं लागू नये. आपल्याला कधी असं म्हणावं लागू नये आपण कायम स्वयंसेवक, एकदा स्वयंसेवक कायम स्वयंसेवक. असं डॉक्टरनी कळकळीने त्यांना विनवलं. तो वर्ग झाला आणि त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच डॉक्टरांचं प्राणोत्क्रमण झालं. त्या संपूर्ण काळात यादव सुद्धा त्यांच्या सेवेमध्ये होता, कारण डॉक्टरने त्यांचं अक्षरशः आराध्य दैवतच होतं. जीवापाड सेवा केली आणि डॉक्टरांचं पण निधन झालं 21 जून 1940. त्यानंतर श्री गुरुजी, मगाशी जो उल्लेख केला, ते आपले सरसंघचालक दुसरे. आणि गुरुजींनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता याच्या पुढे नागपुरात राहू नका, तुम्ही आता नवीन कार्यक्षेत्र निवडा, तुम्ही सांगा कोणतं ते. आणि त्यांच्यासाठी कर्नाटक एक कार्यक्षेत्र निवडलं गेलं. 27 वर्षाचा यादव पहिलं त्याने बेळगावात मुक्काम ठोकला जाऊन. बेळगावात त्यांना एक चिठ्ठी देण्यात आली. पूर्वी पण तिथे एक प्रचारक गेले होते नागपुरातनं, त्यांच्या ओळखीने आणखी काही झाल्या होत्या ओळखी. त्यांच्याकडे जाऊन त्यांनी मुक्काम केला. आप्पासाहेब जिगेजिंगणी म्हणून त्यांचं नाव होतं. ते कर्नाटक प्रांताचे त्यावेळेचे संघचालक होते. त्यांच्याकडे मुक्काम आणि काही काळातच घरच्या सर्वांचं मन जिंकून घेतलं यादवनी. अगदी वहिनींची सुद्धा तो अगदी गप्पा मारत असे, आईशी माराव्यात अशा. दिवसभर फिरायचं, याला भेट त्याला भेट, यांना भेट त्याला भेट, संघात मुलांना भेट, मोठ्या लोकांना भेट, प्रतिष्ठित लोकांना भेट, संघ समजाव. आणि संध्याकाळी आलं की बहिणीचा आम्हाला सगळ्या दिवसभराचा वृत्तांत द्यायचा, गमती जमती सांगायच्या. आणि असं करत करत त्यांचं सुद्धा मन त्यांनी जिंकून घेतलं होतं. घरचा जणू एक व्यक्ती झाला होता यादव. असं त्यांची गंमत म्हणजे सकाळी शाखेला उठवायला लागायचं मुलांना, अजून सुद्धा उठवायला लागतं. सकाळची प्रभात शाखा असली, सकाळची शाखा असली की आज सुद्धा मुलांना उठा रे कोणातरी एकाला उठून जावं लागतं. तसं यादव एखाद्या गावात गेले वस्तीसाठी की समजायचं की उद्या सकाळी शाखा आहे. मग काय करते, 2-3 मुलं जे ओळखीचे होते त्यांना घेऊन उठवायचाच पहिला कार्यक्रम सकाळी 6 वाजल्यापासून. आणि मग मुलं बोंबा ठेवत जायचे. कसं काय म्हणते, यादवराव बंदार, यादवराव बंदार, येल्लारी येल्लारी, यादवराव बंदार, यादवराव बंदार, येल्लारी येल्लारी. हा मिसकी स्वभावाचा यादव. तो म्हणता मला बंदर म्हणता काय, पण ते कानडी भाषेतलं बोलणं होतं. बंदर नाही, बंदर म्हणजे यादवराव आले, उठा उठा, येल्लारी म्हणजे उठा. अशा गमती जमती शिकत म्हणजे कठीण परिस्थितीमधनं सुद्धा ते विनोद निर्माण करायचे. आता प्रचारक म्हटल्यानंतर ते अविवाहितच असणार आपल्याला माहिती आहे. तर असाच 1-2 ठिकाणी प्रसंग झाला की त्या घरातल्या ज्येष्ठ ज्या व्यक्ती होत्या ते म्हणाले तुला लिंगायत मुलगी चालेल का रे.
मी तुझ्यासाठी मुलगी पाहतो, कसं तुझं आयुष्य पुढचं काढणार? यादव म्हणाला ठीक आहे शोधा. एवढ्या मोठ्या माणसाला नाही कसं म्हणणार? आणि निघून गेले पुढच्या प्रवासाला दुसऱ्या दिवशी. मग 1-2 महिन्यानंतर उगवले. मग पुन्हा दुसऱ्या गावात गेले होते. त्या गावाचा पण असाच एक कोणतरी ज्येष्ठ व्यक्ती ज्याला यादवबद्दल सहानुभूती वाटायची की हा कसं पुढचं आयुष्य काढेल. एकटाच राहतो बिचारा, कोणी ओळखीचं नाही, सगळे सोयरे नाही, काही नाही. नुसतं आपलं शाखा करतोय, याला काय अर्थ आहे जिण्याला? काही पगार नाही, काही उत्पन्न नाही, काही नाही. आज याच्या घरी उद्या त्याच्या घरी. काहीतरी जीवनाला स्थैर्य पाहिजे की नाही आजच्या आपल्या काय म्हणतात ठोकताळ्यांप्रमाणे. म्हणून त्यांनी सांगितलं, त्यांना पण सांगितलं मग मी करतो लग्न, शोधा तुम्ही मुलगी. परत दुसऱ्या गावाला निघून गेलो. असं करता करता 2-3 असे ज्येष्ठ लोकांनी त्यांना लग्नाची आवड घातली. सगळ्यांना ते हो म्हणायचे, पण त्यांना शेवटी एकाकडे गेले तेव्हा म्हणाले चालेल पण मला तुमचीच काळजी वाटते. तर माझी कशाला काळजी वाटते? माझं तर सगळं घरदार आहे इथे. आम्हाला तुझी काळजी वाटते म्हणून आम्ही तुझं लग्न करतोय ना. नाही हो पण काय झालं, त्या पहिल्या ठिकाणी मी गेलो, ते लिंगायत होते. त्यांनी लिंगायत मुलगी शोधण्यासाठी मी म्हटलं हो, पण मी 2 महिन्यानंतर त्यांच्याकडे गेलो तेव्हा तेच लिंगायत ते झाले होते, म्हणजे स्वर्गवासी झाले होते. पुन्हा दुसऱ्या गावात गेलो, तिकडे सुद्धा तसंच झालं. ते ज्येष्ठ आजोबा माझ्यासाठी मुलगी पाहायला ते पण तसे स्वर्गवासी झाले होते. आता तिच्या व्हायला नको ना. कुंडली गवता त्यानंतर कोणी त्यांच्या लग्नाचा विषय काढला नाही. अशा गमतीनं ते संघ लोकांना समजावत होते की संघाचं कार्य म्हणजे काय आहे. एक वकील साहेब होते, ते म्हणाले तुमचं बोलणं तर सगळं ठीक आहे वाटतंय, बरोबर आहे, हिंदूंनी एकत्र झालं पाहिजे. आज हिंदूंवरच सारखी आक्रमण होत आहे. त्यावेळेचं स्वातंत्र्य मिळवण्याचा काळ होता तो. 1941 साली ते बेळगावात गेले होते ना. म्हणजे स्वातंत्र्यासाठी सगळे उत्सुक होते. लोक स्वातंत्र्य सैनिक होत होते, भराभर स्वातंत्र्य युद्धात भाग घेत होते. संघाकडे पण आकर्षित होत होते तेवढ्याच प्रमाणात. मोठमोठ्या संख्येने शाखा लागत होत्या. पण त्या वकील साहेबांकडे गेले, ते म्हणाले सगळं तुझं बोलणं तर ठीक आहे, पण हे गावच्या लोकांना कसं कळणार आहे आमच्या? मला सांगितलंच ठीक आहे, मी वकील आहे, पण शेतकरी आहेत, नंतर मोलमजुरी करणारे लोक आहेत, आयाबाई आहेत, स्त्रिया आहेत, अडाणी आहेत, मोलमजुरी करणारे आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत, त्यांना कसं समजावणार संघ? वैशिष्ट्य म्हणजे असं की डॉक्टर यादव म्हणाला अहो मी काही इथे वेगळं करायला आलो नाही आहे. म्हणजे मी संघाचं इथे कर्नाटकात शाखा सुरू करायला आलोय म्हणजे की हा मोठं जगावेगळं काम करतोय असं काही स्वाभाविक. अहो मी काय वेगळं करायला नाही, मी सेवा करायला आलोय. सेवा करता करता जे मला समजेल ते मी सांगेन लोकांना. आणि हे विजयीचे ते विजयी घातले. बघता पाठीमागे फौज बेरली, जगन्नाथराव जोशी, शुभ्रू श्रीनिवासन, होवे शेषाद्री, असे बघता एकापेक्षा एक हिरे तयार होत गेले. आणि ज्यांनी संघाची शाखा प्रमाणाबाहेर, पण तरी सुद्धा एक घात झालाच. जे संघाला नको होतं ते 47 साली घडलं. प्राणपणाने विरोध करून सुद्धा झालं ते म्हणजे फाळणी झाली. देशाला स्वातंत्र्य मिळालं, ते खंडित मिळालं. पण त्यामुळे लोकांच्या मनामध्ये काँग्रेसबद्दल अतिशय संताप होता आणि आपण काही करू शकलो नाही. त्यावेळची तरुणाई याच्यासाठी बरोबर खेद सुद्धा होता मनामध्ये. आणि 1948 साली त्याचाच लाभ घेऊन हिंदुत्वाचं जागरण करण्यासाठी यादवनी एक मोठं विशाल शिबिर बंगलोरमध्ये घ्यायचं ठरवलं. आणि त्यावेळी 1948 सालच्या जानेवारी महिन्यात 10,000 पूर्ण गणवेशातल्या स्वयंसेवकांचं शिबिर तिथे झालं. पाठोपाठ म्हणजे बघा 1941 ते 1948 किती वर्ष झाली असतील? 7 वर्ष झाली. 7 वर्षात 10,000 स्वयंसेवकांचं शिबिर होऊ शकतं. म्हणजे किती त्यांनी कष्ट केले असतील आपण कल्पनाही करू शकत नसेल. कुठे जेवला असेल, कुठे खाल्लं असेल, कधी खाल्लं असेल, कधी झोपलं असेल. जसं डॉक्टरांनी रक्ताचं पाणी केलं तसंच ते यादवनी केलं असेल. पाठोपाठ त्याच जागेवर 4,000 बाल स्वयंसेवकांचं पण शिबिर झालं. आणि पाठोपाठ आणखीन एक दुर्घटना घडली.
जानेवारी आपल्या सगळ्या माहिती आहे 30 जानेवारी 48 गांधीजींची हत्या झाली आणि खापर कोणावर फोडलं गेलं? संघावर फोडलं गेलं. संघावर पहिली बंदी आली. कर्नाटकचे पोलीस तर सर्वात पहिले यादवला शोधत होते, पण यादव इतके चलाक होते की ते भूमिगत राहिले, संन्यासी बनले आणि कीर्तनकार बनले माझ्यासारखे आणि गावोगावी कीर्तन करू लागले. कीर्तनातनं हिंदूंचं जागरण करू लागले. दिवसा काय करायचे? ज्या गावात जायचे कीर्तनाला त्या गावाच्या मुलांना गोळा करायचे, सूर्यनमस्कार घालायला लावायचे, मैदानी खेळ घ्यायचे, भरपूर रगडून घ्यायचे आणि संध्याकाळी कीर्तनाला यावून सांगायचे. आणि अशा तऱ्हेने सत्याग्रहाची तयारी सुरू झाली. बंदीच्या विरोधात कुठचाही पुरावा नसताना संघाविरोधात संघावर बंदी आणली गेली आणि सत्याग्रह झाला. देशभर सत्याग्रह झाला. त्यावेळेच्या इतिहासाप्रमाणे, नोंदींप्रमाणे 70,000 स्वयंसेवक त्यावेळेस बंदिवासात होते सत्याग्रहानंतर. त्यातले 15,000 कर्नाटक म्हणजे साऊथ दक्षिणेतले होते. इतक्या प्रमाणात संघावर वरवंटा फिरवण्यात आला बंद होण्यासाठी. पण तरी संघ बंद झाला का? नाही झाला. संघावरची बंदी उठवावी लागली सरकारला. पाठोपाठ संघ वाढत होता. एक एक कामच वाढत होती. संघाची कामं वाढत होती. संघाच्या अनेक संस्था निर्माण होत होत्या, शाळा निर्माण होत होत्या, प्रसिद्धी म्हणजे मुद्रणालय निर्माण होत होती, संघाचं साहित्य निर्माण होत होतं. पण जेव्हा यादव कर्नाटकात गेला तेव्हा संघाचं काही साहित्य होतं का? हो, ना नियतकालिक होतं, ना साप्ताहिक होतं, ना मासिक होतं, ना काही ग्रंथ होते संघाचे. मग त्यांनी कशाच्या जोरावर आपलं आत्मबळ टिकवलं असेल, आपलं धैर्य टिकवलं असेल? तर त्यावेळेस त्यांच्या मदतीला आली भगवद्गीता. जसं भगवंतांनी अर्जुनापुढे ध्येय ठेवलं होतं, हतोवा प्राप्स्यसे स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महीम. अर्जुनापुढे भगवंतांनी ध्येय ठेवलं होतं की युद्धच हे तुझं ध्येय आहे. जर हरलास तरी सुद्धा तुला स्वर्ग मिळेल आणि जिंकलास तर तू पृथ्वीवरचं राज्य उपभोगशील. तसं या प्रचारकांच्या सुद्धा मदतीला त्यावेळेस गीता हेच आधार होता. दासबोध हाच एक आधार होता. तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी हेच वाचून ते आपलं सामर्थ्य, आपलं आत्मबळ टिकवून होते, संघाचं काम करण्याची जिद्द टिकवून होते. हळूहळू साहित्य निर्माण झालं, त्याला पाठबळ मिळत गेलं. संघाची कार्यालय निर्माण झाली, विद्यालय निर्माण झाली, सेवा कार्य उभी राहिली. आणि 1982 साली नाही, अजून एकदा चीन आक्रमणानंतर सुद्धा असंच एक विशाल शिबिर 25,000 स्वयंसेवकांचं बंगलोरमध्ये घेण्यात आलं. चिनी आक्रमणाला त्यावेळेस पराभव स्वीकारावा लागला नेहरूंच्या नीतीमुळे. आणि त्यामुळे सुद्धा एक हतोत्साहित हिंदू झाले होते. हिंदूंमध्ये नैराश्य पसरत होते, काय उपयोग नाही आता. त्यांचं बळ वाढावं, आत्मबळ वाढावं म्हणून संघाने पुन्हा एकदा त्यावेळेस 1965च्या सुमारास देशभरामध्ये अशी विशाल शिबिरं घेतली होती. तेव्हा सुद्धा 25,000 स्वयंसेवकांनी बंगलोरमध्ये गणवेशामध्ये संचलन काढलं होतं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा 1992 साली विश्व संघ शिबिर संघाचं, म्हणजे विश्वामध्ये संघ पसरला. सगळ्या विश्वामध्ये आता संघाची शाखा सुरू झाल्या. अनेक वेगवेगळ्या नावाने हिंदू स्वयंसेवक संघ, भारत स्वयंसेवक संघ, त्या सर्व संघाच्या स्वयंसेवकांना एकत्र आणून संघाचं शिबिर बेंगलोरमध्येच पहिलं घेण्यात आलं. आणि 90 सालापर्यंत यादव सुद्धा शरीराने विकल झाले होते का. आयुष्यभर ज्या खस्ता खाल्ल्या संघासाठी ते आता शरीर बाहेर काढत होतं. त्यांना सुद्धा कर्करोगाने ग्रासलं गेलं. कर्करोगाने ग्रासलं गेल्यानंतर शस्त्रक्रिया अनावर झाली, अनिवार्य झाली. शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच वेळेस एक विश्वसंघ शिबिराच्या सुमारासच त्यांची शस्त्रक्रिया 1 महिना अगोदर झाली. आणि त्या संघ शिबिरासाठी जे
प्रमुख नेमले होते बंगलोरमधले कर्नाटक प्रांत प्रचारक अजित कुमार त्यावेळेचे, ते नंतर बंगलोरमध्ये कार्यवाह आणि बंगलोरमध्ये प्रचारक, स्थानिक शहर प्रचारक असे 3 जण आणि एक चालक त्या तयारीच्या प्रवासामध्ये असताना शिबिराच्या अपघाती मरण आलं बरं का त्या तरुण मुलांना. अपघातात ते 4घी जागीच गेले. अतिशय दुःखद घटना. सगळं संघ परिवार सगळा आपला हळहळला त्यावेळेस की विश्वसंघ शिबिर तोंडावर आलाय, यांना शिबिराचं मुख्य व्यवस्थापक केलं अजित कुमारना, आणि तेच आज आपल्यात नाही. कसं करणार? आणि यादवना सांगायची सोय नाही, यादवरावना सांगायची सोय नाही, त्यांचं नुकतंच कर्करोगाची शस्त्रक्रिया झाली. पण सांगितलं तर पाहिजे, कारण अजित कुमार अतिशय जवळचे त्यांच्या. मग भोवे शेषाद्री जे त्यावेळेचे सर कार्यवाह होते आपले संघाचे, कर्नाटकमध्येच, बेंगलोर शहरातले, त्यांनी अतिशय जवळ घेऊन पाठवून हात ठेवून त्यांचेच तालमी तयार झालेले भोवे शेषाद्री होते. त्यांनी अतिशय प्रेमाने त्यांना सांगितली सत्य घटना काय झाली ती, आणि अश्रूच्या घराला लागल्या लागल्या. विश्वसंघ शिबिर पार पडलं. त्यानंतर यादवरावांनी हेका धरला की मला या अजितच्या घरी जायचंय. बंगलोर शहरापासून त्या जवळच्या गावामध्ये त्यांना गाडीमध्ये बसणं सुद्धा कठीण झालं होतं, अशी यादवरावांची अवस्था होती. त्या अवस्थेमध्ये सुद्धा त्यांना कसं बसं गाडीमध्ये बसवलं गेलं, तिकडे नेलं. अजित कुमारांच्या घरी गेले, बोलू तर काही शकलेच नाही, केवळ अश्रूंच्या धाराच. त्यातूनच त्यांचं सांत्वन त्यांनी केलं न बोलता, आणि परत आले. पण आयुष्यामध्ये जे काम केलं त्याचं सार्थक सुद्धा त्यांना अनुभवता आलं बरं का. एक तर मी म्हटलं तशी 2 मोठी शिबिरं, विश्वसंघ शिबिर, तसंच 1963 साली विवेकानंद शिला स्मारकासाठी, विवेकानंदांची जन्मशताब्दी होती त्या वर्षी, त्या 1963 साली खूप मोठं अभियान चालवण्यात आलं. घराघरामध्ये 1 रुपया शिला स्मारकासाठी घेण्याचा, आणि सगळ्या दक्षिण भारतामध्ये यादवनापासून दक्षिण पूर्ण भारताची जबाबदारी देण्यात आली की तुम्ही सगळ्या दक्षिण भारताकडे लक्ष द्या निधी जमवण्यासाठी. पण अतिशय उत्साहात, आणि त्या शिला स्मारकाच्या सुमारास, उद्घाटनाच्या सुमारास जी यात्रा निघाली मोठी, संपूर्ण भगव्या वस्त्रांनी शहर नटलं गेलं होतं कन्याकुमारी. त्या कन्याकुमारीच्या आसपास राहणारे मुस्लिम, ख्रिश्चन मोठ्या संख्येमध्ये आहेत, आज सुद्धा आहेत. ते वेळोवेळी हिंदूंना त्रास द्यायचे, तिकडे म्हणायचे पाकिस्तान, इस्लामिस्तान, पाद्रिस्तान, इस्लामिस्तान, हिंदुस्तान इल्ले इल्ले, हिंदुस्तान इल्ले इल्ले असे हिडवायचे. म्हणजे आता हिंदुस्तान तुमचा नाही, आता इथे पाद्रिस्तान होणार, इथे इस्लामिस्तान होणार, पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या जायच्या. ज्या कन्याकुमारी शहरात, ज्या नागरकोटाई शहर ना, नागरकोइल शहरामध्ये तर अतिशय भयानक परिस्थिती होती हिंदू विरोधात. त्या शहरामध्ये अशा मोठ्या मोठ्या यात्रा भगव्या रंगाने सजलेल्या निघाल्या, आणि त्या काळी यादवराव केवळ अश्रूंना वाट करून देत, आनंद अश्रू बाहेर पडत. असंच करता करता डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी आली. 1988 साल उगवलं. 1988 साली डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी देशभर साजरी करायची. काय करायचं त्यातून? त्यावेळेस ते सहसरकार्य होते, अखिल भारतीय अधिकारी होते यादवराव. त्यांनी सांगितलं की डॉक्टरांचं चरित्र घराघरामध्ये छोट्या प्रमाणात पोचलं पाहिजे, असा आपण प्रयत्न करू, आणि जो निधी लोक देतील त्यातून सेवा कार्य झाली पाहिजे, सुरू झाली पाहिजे, अस्पृश्यतेचं निवारण झालं पाहिजे. यादवराव आपल्या प्रवासात जेव्हा कोणाकडे जात मुद्दाम अस्पृश्यांच्या घरी जात, कार्यकर्त्याला घेऊन जात, अस्पृश्य जो स्वयंसेवक आहे त्याच्या घरी प्रथम जेवायला जात. अस्पृश्यता निवारणाचं काम प्रथम अग्रक्रमाने झालं पाहिजे असा त्याने आग्रह धरला, आणि त्याप्रमाणे सेवाकडे सुद्धा दक्षिणेमध्ये मोठ्या प्रमाणात उभी राहिली. मुद्रणालय उभी राहिली, साप्ताहिक सुरू झाली, आणि बंच ऑफ थॉट्स. श्री गुरुजी गेल्यानंतर त्याने जी ठिकठिकाणी भाषणं दिली होती, बौद्धिक वर्ग घेतले होते, त्या बौद्धिक वर्गाचं सार असं कोणीतरी लिहावं जे पुढील पिढ्यांना उपयोगी पडेल.
कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल, स्वयंसेवकांना उपयोगी पडेल असं यादवांच्या मनात आलं, यादवरावांच्या. आणि त्यांनी भव्य शेषाद्रींना सांगितलं की हे काम तू करायचंस. जवळजवळ 2-3 वर्ष भव्य शेषाद्री संपूर्ण भारत फिरले. त्यांनी गुरुजींच्या भाषणाचं संकलन केलं, त्यांच्या पत्रव्यवहाराचं संकलन केलं आणि एक बंच ऑफ थॉट्स जो आज कार्यकर्त्यांचा गीता ग्रंथ झालेला आहे. कार्यकर्त्यांना आज रेडीमेड कसं काम करता येईल त्याचं काय म्हणतात ते पाथेय, रोड मॅप मराठीत मिळतो. पण त्या काळी काय होतो, ना राहायची सोय ना खाण्याची सोय. कर्नाटकात यादवराव गेले, त्यांना कानडी भाषा येत होती का? नाही. लोकांना संघ समजत होता का? लोकांना तर काहीच माहित नव्हतं. संघात लोकांना संघ माहीत नव्हता आणि यांना कानडी माहीत नव्हतं. ना कानडी भाषा माहीत, ना कानडी चालीरीती माहीत, ना सण साजरे करायचे माहीत, ना वेश परिधान माहिती नाही. सर्वस्वी अनोळखी प्रदेशात जाऊन प्रचारकांनी त्या काळी त्या ठिकाणी काम केलं. केवळ डॉक्टरांच्या शब्दाखातर, डॉक्टरांवर असलेल्या श्रद्धाखातर आणि संघटनेच्या श्रद्धेखातर. आणि त्यावेळेस असं कामं उभी राहिली, देशभरात उभी राहिली. आज आपण बघतो संघाच्या 50,000 60,000 शाखा आहेत देशभरामध्ये. पण जेव्हा काहीच नव्हतं, असो आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभवणे हेच आमचे शील, असं मानून ज्यांनी काम केलं, अशांपैकी एक हे यादवराव होते. आणि बघता बघता 1992 साल उजाडलं. 1941 ते 1992 संपूर्ण काळ कर्नाटकामध्येच घालवला. नागपूरला कधी काळी जाऊन आले असतील. संगीत संन्यास घेतला, पूर्ण संगीतकडे पाठ फिरवली. संघामधलं संगीत मात्र त्यांनी जोपासलं बरं का. संघामध्ये जो घोष निर्माण झाला तो त्यांच्याच प्रेरणेने निर्माण झाला. जी वाद्य संगीत निर्माण झालं संघामध्ये ते त्यांच्याच प्रेरणेने. सुब्बूजी जे श्रीनिवास सुब्बूजी उभे राहिले कर्नाटकात, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर संघातलं वाद्य संगीत पुढे नेलं. आणि असे हे यादवराव 1992 साल उजाडलं. अनेक चढ उतार पाहिले, आनंदाचे क्षण पण अनुभवले, जीवनाचं सार्थक अनुभवलं. आणि अनंत चतुर्दशीला जन्म झालेले यादवराव 1913 सालच्या 1992 साल उजाडलं. 80 वर्ष पूर्ण झाली आणि अंथरुणावरच खेळलेले हो बिचारे. पण रोजची प्रार्थना कधी चुकली नाही. प्रार्थनेच्या वेळेस बरोबर बाजूच्या सभागृहातनं जिथे शाखा चालत असे त्याच्या बाजूला त्यांची निवासाची खोली होती. तिथे पडल्या असते प्रार्थनेसाठी हात असा करत. उभं राहणं शक्य नव्हतं. कपडे घालायला सुद्धा मदत घ्यावी लागत असे. पण जिद्द कायम होती. मनामध्ये कधीतरी अशी सणकी यायची, लहान मुलासारखं वय झालं हो, मनामध्ये असंच कधीतरी सणकी यायची की मला बैठकीला जायचंय. मग ते जो सेवेकरी होता त्याला सांगायचं मला तयार कर, आंघोळ घाल, मला गणवेश घाल, मला बैठकीला जायचंय. आणि करायला लावायचे सगळं. आणि ते प्रचारक जो सेवेकरीत असे तो पण अतिशय भक्तीने निष्ठेने त्यांना तयार करीत असे आणि खुर्चीत आणून बसवत असे. मग प्रार्थना झाली की आपोआप ते शांत होते. आणि त्या दिवशी सुद्धा गोकुळाष्टमी होती, जन्माष्टमी होती. म्हणाले सकाळीच प्रार्थना होऊ दे आज. त्यांनी असं पुढे सांगितलं प्रार्थना. तिथे प्रार्थना चालू झाली आणि अंतरावर त्यांनी हात छातीपाशी नेला आणि प्रार्थना झाली, मनशुद्धी झाली, आता देहशुद्धी करूया. आणि म्हणून त्यांनी पुढेच सांगितलं की मला आता स्नान घाल. आणि त्या सेवकाने त्यांना कसं बस स्नान घातलं, कसे बसे कपडे चढवले अंगावर, कुंकुम तिलक त्यांच्या भाळावर लावला आणि त्याच क्षणी त्यांनी मान टाकली बरं का. जन्माष्टमीचा दिवस होता. यादव म्हणजे कृष्णाचंच नाव आहे आणि कृष्णात ते विलीन झाले.
किती प्रकारे त्यांनी काम केलं असेल. आज बंगलोरमध्ये कर्नाटकमध्ये राष्ट्रोत्थान परिषद म्हणून एक मोठं मुद्रणालय आहे. शारीरिक शिक्षणाची एक मोठी बिल्डिंगच आहे. शारीरिक शिक्षण बिल्डिंग असंच त्याचं नाव आहे, शारीरिक शिक्षण इमारत. म्हणजे तिथे शारीरिक शिक्षण, योगापासून सगळ्यात शारीरिक शिक्षण दिलं जातं. संघाची अनेक विद्यालय, शाखा, कार्यालय, सेवा कार्य आहेत, हजारात, देशभरात लाखो कार्य आहेत असं आपण ऐकतो. आणि ती सगळी युट्यूबवर आज आपल्याला बघायला पण मिळतात. पण जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा ज्यांनी काम केलं त्यांची आज स्मृती जागवण्याचा हृदयने तव स्मृतिलता नितपल्लवित होती रहे. म्हणून आज आपण यादवरावांचं स्मरण केलं. या शताब्दी वर्षामध्ये असे अनेक संघाने घडवलेले लोक आहेत की ज्यांनी आपलं आयुष्य खस्ता खाऊन संघासाठी अर्पण केलेलं आहे. आणि सगळ्या भाषेतले आहेत, सगळ्या जातीतले आहेत, नाही परधर्मातले सुद्धा आहेत ज्यांनी संघासाठी आपलं आयुष्य खर्च केलेलं आहे. अशी परिस्थिती म्हणजे डॉक्टर पहिले एकच होते, एकोहम बहुश्याम. जसं ब्रह्मदेवाने एकोहम बहुश्याम करून सृष्टी निर्माण केली, शून्यातून विश्व निर्माण केलं, तसं डॉक्टर सुद्धा एकोहम होते. त्यांनी बहुश्याम म्हटलं आणि हळूहळू संघ स्थापन झाला. कर्नाटकामध्ये सुद्धा यादव एकटेच होते गेले तेव्हा. एकोहम बहुश्याम करता करता मागे हळूहळू स्वयंसेवकांची रांग उभी राहिली, कार्यकर्ते उभे राहिले, संघकार्य उभे राहिले. आज आपण बघतो संघाचा बोलबाला जगभरात आहे. स्वयंसेवी संघटना जगातली एक क्रमांकाची. पण कार्य कसं उभं राहिलं त्याचा आज आपण छोटंसं स्मरण करण्याचा प्रयत्न केला यादवरावांच्या जीवनातून. आणि हे कशामुळे घडलं तर जो पूर्वरंगात आपण अभंग घेतला होता, ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. तेच पूर्वरंगामध्ये स्वामीजी आपल्याला सांगतायत.
आमचे बोल सुद्धा ऐकून घेतले त्याबद्दल आपले धन्यवाद. त्या संस्थेचं धन्यवाद, संस्कार धावतीचं धन्यवाद. तसा किशोर लट्टू आणि आम्ही मित्र होतो पूर्वीपासूनचे, कॉलेजमध्ये असल्यापासूनचे. नंतर संघातले म्हणून कुलकर्णींची पण माझा परिचय आहे. पण इथे फार कधी येणं झालं नव्हतं, या निमित्ताने येणं झालं. खूप आनंद झाला. आपण सगळ्यांनी माझे बोल ऐकून घेतले. जे चुकीचं आहे ते सर्वथा माझं आहे. जे योग्य वाटलं ते तुम्ही घ्या. ते सर्व सद्गुरूंचं आहे. ते सर्व रामाच्या चरणी मी अर्पण करतो. हे चिदान देवा देवा, हे चिदान देवा देवा, तुझा विसरण व्हावा, गुणगाई आवडी. हनुमान की, सब संतन की, ओ माता की.